चांगली केली करावी लागेल. गोलंदाज या राईट ओव्हर द विकेट मारा. विशाल नाईक ना पहिला चेंडू अनिकेत पाटीलला स्लो डिलिव्हरी आणि त्यानंतर इथे पाहू शकाल अनिकेत पाटील हा चेंडू कुठेतरी खेळायचा होता मिड विकेटला, परंतु त्या चेंडूला अनिकेत पाटीलने खेळलाय लॉंग ऑफला. गोल्डन डकचा म्हणून शिकार. अनिकेत पाटील इज गॉन, इज बॅक टू द पवेलियन. जस्ट कम ऑन डीजे, मोर डोर पतलू, कम ऑन. डीजे सुपर डांस. अब मैदान के अंदर कौन आया होगा तो नाम सुनते ही गेंदबाज को भी थोड़ा धक्का लग जाएगा, क्योंकि मैदान के अंदर आए ये रायगढ़ का नहीं तो रायसल का है. उस्मान पटेल, कॉपी बुक, सचिन गोवारी. सचिन गोवारी इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली गेली. सचिन गोवारीना तोच परफॉर्मन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेला आहे. बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, कारण की मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बेस वर्सेस बेस लढाई आहे. निलेश जापसी विपक्ष टीम खानिवली. विशाल नाईक वॉट डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 3 चेंडू फक्त 1 धाव खर्च केले गेले. सुपर गोलंदाजी मिस्टर विशाल. ओहो क्लीन बॉल. इथे जर पाहू शकाल असं वाटलं निलेश जापसेला की वाईट चेंडू असेल, परंतु मित्रांनो 70चा ब्रँड आहे, लगातो सिक्सर. परंतु त्यानंतर लेग ब्रेक. विशाल नाईक वॉट बॉलिंग. फलंदाज मिस्टर निलेश जापसी इज गॉन. बड़ी मछली फसाई जाल में. तोपर्यंत विशाल नाईकनं जे ओपनिंग सलामीवीर होते WRS के संघाचे ते पूर्णतः तंबूच्या आसराला मात्र नेऊन परतावले गेले. आणि त्यात देऊया तुमच्या डीजे जोकीला संधी. कम ऑन डीजे. वाह सुपर डांस मोटेन बदलू. वाह क्या बात है. रुपेश जाधव नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय. आणि रुपेश जाधवचा विचार करायचा झाला तर 4थ्या क्रमांकावर WRS के संघाकडून प्रमोशन केलंय. मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. 4 बॉल 2 फलंदाज बाद, 1 धाव. रुपेश जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे. रुपेश जाधव वाढव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहू शकत तैनात आहे मिड विकेट. आणि या बॉलवर एक पुन्हा सिंगल पाहायला मिळाली. संघाची टोटल 5 बॉल आणि 2 वर जाऊन पोहोचले गेले. कारण की मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल सचिन गोवारी मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय.
शेवटचा बॉल या षटकातला असेल तर की क्षेत्ररक्षकामध्ये पाहू शकाल थोडासा बदल हा केला जात आहे. शेवटचा बॉल विशाल नाईकने काय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला गेला या मॅच करिता. इथे पाहू शकाल वाह क्या बात आहे. सचिन गोवारीच्या खेळीला सुद्धा पूर्णविराम. असं वाटलं की विशाल नाईक आम्हाला 2010चा सामना आठवला कारण की पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाचा मॅच चालू होता. मोहम्मद अमीरनं एकाच ओव्हरमध्ये जर पाहू शकाल 5 विकेट घेतले होते परंतु या ओव्हरमध्ये जर पाहू शकाल फलंदाज किती बाद केले गेले असतील तर 3. अनिकेत पाटील बाद झाल्यानंतर निलेश झापशी आणि त्यानंतर सचिन गोवारी हे 3 फलंदाज बाद एकाच ओव्हरमध्ये केले आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 2 वर आहे. जबरदस्त गोलंदाजी क्या बात है मिस्टर विशाल नाईक ब्रँड ऑफ खानिवली. येस कम ऑन डीजे. फास्ट गायकरा नोटी मीटिंग करके आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आहे आणि शेवटच्या मॅच मध्ये जर पाहू शकाल करके आजच्या दिवसातील जर पाहू शकाल जो संघ जिंकेल तो संघ उर्वी 11 नाणे संघाविरुद्ध लढत करेल. म्हणजे आजच्या दिवसात जो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल सूरज भुयाल नेक्स्ट बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचलाय. गोलंदाज विष्णू गुराडे जबरदस्त गोलंदाजी केली जात आहे. शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. एक्सलंट डिलिव्हरी पाहायला मिळाली. जास्तीत जास्त खास करून वाईट यॉर्कर च्या स्वरूपात सूरज भुयाल नेक्स्ट बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचलाय. त्यात विष्णू गुराडे काय जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस इथे जर पाहू शकाल डीप वर 2 क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्या ठिकाणी पाहू शकाल तर विशाल नाईक थोडासा पब्बल झाला कारण की त्या ठिकाणी पाहू शकाल चेंडू रोखण्याकरिता हे प्रयत्न केले परंतु प्रयत्न थोडेसे फसले आणि चेंडू जर पाहू शकाल रुपेश जाधवच्या बॅटमध्ये सीमा पार येतोय हा चौकार 4 धावा. यस विष्णू खुदाडे गोलंदाजी मार्कवर इंटर झालाय. तोपर्यंत चेंडू जर पाहू शकाल 2 हाताने गेले. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले. ऑन साइडला पुन्हा चेंडू खेळला गेला. जबरदस्त त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडासा उमर फक्की कारण की इंजुर्ड आहे. थोडासा क्रॅम्प आलाय. तर या बॉलवर पाहू शकाल पुन्हा 2 धावा अर्जित केल्या गेल्या. या बॉलवर पाहू शकाल पुन्हा 2 धावा अर्जित केल्या गेल्या. संघाची टोटल जर पाहायला गेली तर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. कारण की प्रेक्षक राजांची गर्दी वाढली गेली. तोपर्यंत मित्रांनो जर पाहू शकाल तर मेलबर्नचं खूप मोठं मैदान होतं. 1,27,000 प्रेक्षक एका दिवसाची मजा घेताना दिसत होते. त्यानंतर जर पाहू शकाल मित्रांनो मुंबई नाही तर फक्त दुबई नरेंद्र मोदी स्टेडियम 1,32,000 प्रेक्षक एका दिवसात मॅचचा आस्वाद घेतील. सर्वाधिक मोठं हे जगातलं स्टेडियम नरेंद्र मोदी. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचे प्रयत्न आहे वेगाने प्रयत्न केली आणि धावसंख्या जर पाहू शकाल पुन्हा 2 आकड्याने वाढली गेली आणि संघाची टोटल जर पाहू शकाल आतापर्यंत 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले कारण की 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. पहिलं षटक फक्त 2 धावे झालं आणि पहिल्या षटकात 3 विकेट सुद्धा आले. त्यानंतर पाहू शकाल आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पर इथे जर पाहू शकाल पंच दर्शवतात की विकेट आहे. फलंदाज होईल बाद. मिस्टर रुपेश जाधवच्या खेळीला पूर्ण विराम. रुपेश जाधव इज गॉन. यस कम ऑन डीजे.
उन्नत पाटील नेक्स्ट बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचला. डावखरी फलंदाज असेल कारण की आतापर्यंत पाहू शकाल 5 बॉलचा खेळ हा संपला गेला आणि संघाची टोटल 10 बॉल आहे. कारण की पहिल्या दिवसात जर पाहू शकाल क्वालिफायर सुपर 4 मध्ये गालतेरे टीम पोहोचली गेले. चला गालतेरे टीम उपस्थिती नोंदवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसात जर पाहू शकाल तर माहीम मिठागर आणि माहीम मिठागर संघ जर पाहू शकाल पुरस्कृत उमेश गायकवाड आणि शेखर मानकर यांच्या माध्यमातून ही टीम इथपर्यंत जरूर स्पॉन्सरशिप केली गेली पोहोचली आणि क्वालिफायर सुद्धा जरूर झाली. आणि कालच्या दिवसात तर पाहू शकाल उर्वी 11 नाणे आणि आजच्या दिवसातील जो संघ विजय ही मॅच असेल कारण की अंतिम लढाई आहे. उन्नत पाटील बॅटिंग टाइमवर जरूर पोहोचला गेलाय. शेवटचा बॉल असेल उन्नत पाटील या षटकातला. उन्नत पाटील आल्यास पावली त्या ठिकाणी पाहू शकाल चित्रक्षक तैनात आहे. डबल माइंड मध्ये आहे आणि ते जर पाहू शकाल चेंडू सीमा पार खेळाडू कक्षाला दिली गेली. उन्नत पाटील सलामी चेंडू जातोय चौकार. षटक कंप्लीट झाला. उन्नत पाटीलच्या बॅटमधला हा दर्जेदार स्ट्रोक सीमा पार. धावसंख्या 14. कमांड डीजे डीजे. चला नोट मेस्ट उमर फक्की and टीम चला वेलकम बॅक वळूयात मॅच कडे. कारण की गोलंदाजी मार्क वर गोलंदाज ज्याने पाहू शकाल धावा रोखल्या अलमान संघाला पराभूत केलं तोच गोलंदाजी मार्क वर इंटर झालाय. विशाल लोखंडे इन ऍक्शन मध्ये ज्याने जर पाहू शकाल आरपी लायन्स वाडा संघाला सुद्धा पराभूत केलाय. सूरज भुयाल बॅटिंग टाइम तयार. इथे जर पाहू शकाल सूरज भुयाल चेंडूला खेळला गेला. सरळ बॅटने चेंडूला खेळलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव ही कंप्लीट झाली. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले. उन्नत पाटीलच्या बॅटमध्ये आल्यास पावली चौकार जरूर पाहायला मिळाला. एक सिंगल डबल धाबा कारण की आतापर्यंत अनिकेत पाटील बाद, निलेश जापसी बाद, रुपेश जाधव, सचिन गवारे असे 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला मात्र नेऊन परतवले गेले. एक चेंडू आणि धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले. कारण की शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. चला नोटी मेस्ट यावेळेस पाहू शकाल पुन्हा आडव्या बॅटने चेंडूला खेळाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाह क्या बात है. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. अदनानच्या माध्यमातून बॉड फिल्डिंग टीम खानिवली संघाकडून पाहू शकाल. तर की लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आहे आणि प्रत्येक बॉल वर जर पाहू शकाल हे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. कारण की उमर फक्कीच्या माध्यमातून ही पुरस्कृत टीम आणि यंग किंवा टॅलेंट हे खेळाडू घेऊन मैदानाच्या मध्ये उतरला गेला आहे. जबरदस्त एफर्ट सुद्धा पाहायला मिळते. धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. ऑन साइडला गॅप पाहिलाय सूरज भुयालला कारण की अदनान फार दूर राहिलाय परंतु अदनान जरूर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला होता. शेवटच्या मोमेंटला चेंडू अदनान रोखू शकला नाही. चेंडू सीमा पार. हा येतो WRSK संघाला नशिबाचा चौकार. 4 धावा. धाबा
आतापर्यंत सूरज भुयालच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळाला. अजूनपर्यंत सूरज भुयाल येणारे चेंडू असेल 3. विशाल लोखंडे ऍक्शन मध्ये गोलंदाजी मार्क वर तयार. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेला. आउटफील्ड फास्ट आहे. सूरज भुयाल जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. तितकीच चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. आडव्या बॅटने जरूर चेंडूला खेळलं गेलं तर सूरज भुयाल स्टाईलनं तर या बॉलवर पाहू शकाल पुन्हा 2 धावा. धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. 22 रन ऑन द बोर्ड WRSK टीम. 4 चेंडू आणि 22 धावा. यावेळेस जर पाहू शकाल गल्लीच्या रिजन मध्ये 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे जर पाहू शकाल आणि सूरज भुयाल इज गॉन बॅक टू द पवेलियन. जर फलंदाज 1 धाव आली दुसऱ्या धावेकरिता फलंदाज बाद होतोय. त्यानंतर नेक्स्ट बॅटर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. धावसंख्या 23 की दिलीप माली सर. कैलासवासी विनोद अंकुश डवला यांच्या कीच त्यांचे वडील जर पाहू शकाल अंकुश डवला यांचं आगमन होतंय आणि जरूर त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आलेली आहे. यावेळेस दिलीप माली सरांच्या माध्यमातून तडब्या रिजन मध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे जर पाहू शकाल या बॉलवर सुद्धा एक सिंगल धाव पाहायला मिळाली. तोपर्यंत संघाची टोटल जर पाहू शकाल WRSK टीम 24 विजयाकरिता 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. कारण की जेवढा छोटा टार्गेट तेवढी मग लढाई चांगली. वेलकम अंकुश डवला सरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. उन्नतचा सुद्धा इस्तेमाल केला गेला. उन्नतला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय कारण की धावसंख्या 24 वर आहे. विजयाकरिता 25 धावांची गरज असेल कारण की आतापर्यंत पाहू शकाल WRSK टीम थोडीशी दमकश पाहायला मिळाली. चला टीम खानिवली 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. चला टीम गालतरे आणि टीम माहीम मिठागर दोन्ही संघाचे कर्णधार इथे टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे आहे आणि त्यानंतर पाहू शकाल फायनलच्या मॅचला सुरुवात होणार आहे. प्रेक्षक राजांची पाहू शकाल तुडुंबाची गर्दी कारण की 4:45 असा टायमिंग दर्शवला आहे. 25 चला टीम खानिवली बॅट्समन पहिला ऑन येतो बॅट्समन पंचांचा.
उमर फक्की जर पाहू शकाल स्वतःला इंजुर्ड आहे, थोडासा पायाला क्रॅम्प आलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या आपल्या गावाची जर्सी परिधान केली आहे त्या जर्सीचं कुठेतरी नेतृत्व करायचे आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याकरिता पुन्हा ओपनिंग करिता मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे. च्या दिवसात जबरदस्त खेळ हा उमर फक्कीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उमर फक्के टीम, उमर फक्के आणि रोशन पाटील हे दोन बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. चला टीम गालतरे संघाचा कर्णधार इथे पोहोचायचा आहे. पहिल्या दिवसात जो संघ क्वालिफायर झाला आणि दुसऱ्या दिवसात जर पाहू शकाल की आदिवासी समाज मधून माहीम मिठागर संघ सुद्धा क्वालिफायर झालाय आणि WRSK सुपोंडे मजा किंच पाहू शकाल. जबरदस्त जबरदस्त क्रिकेटचा थरार यंगस्टार जरीमरी गोरेच्या मैदानावर पाहायला मिळतोय. लेफ्टम गोलंदाज आहे. याही वेळेस जोरदार तरापील केली गेली आणि ज्यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळला गेलाय त्या ठिकाणी पाहू शकाल जरूर क्षेत्ररक्षक तैनात रुपेश जाधव तिसऱ्या बॉलवर पाहू शकाल एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. संघाची टोटल आतापर्यंत पाहू शकाल 3, कारण की विशाल नाईकनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर रोशन पाटील गतीमध्ये परिवर्तन, कारण की आजच्या दिवसात जर पाहू शकाल उस्मान पटेल सचिन गुवारीनं 2 झेल महत्वाचे पकडले गेलेत. फलंदाज रोशन पाटील इज गॉन. हॅलो किंच आयन खान मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेलाय, कारण की 4 बॉल ऑलॅच बॉल ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला खेळला गेला. त्या ठिकाणी पाहू शकाल अनिकेत पाटील ऑस्ट्रेलियन कॉपी बुकच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवले गेले. या बॉलवर पाहू शकाल पण एक सिंगल मात्र कंप्लीट होते. संघाची टोटल जर पाहू शकाल तर आतापर्यंत 2 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले आहे, कारण की जे जर पाहू शकाल विशाल नाईकने केले तीच रणनीती जर पाहायला गेली तर निलेश धापशीच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा यावेळेस सरबागने चेंडूला खेळला त्या ठिकाणी पाहू शकाल रुपेश जाधव क्षेत्ररक्षक तैनात आहे, की रुपेश जाधवच्या माध्यमातून चुकी होणार नाही. षटक कंप्लीट आतापर्यंत झालं 1 आणि 1 षटकाचा खेळ हा संपला आहे आणि संघाची टोटल 3. क्या बात आहे निलेश धापशी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण की मॅच जर पाहू शकाल एक छोटी आहे आणि
छोटी लो स्कोरिंग मॅच जेव्हा प्रेक्षक राजा पाहतात ना तेव्हा मग मित्रांनो मजा येते. त्यानंतर राहुल सांबरेच्या स्पेलला सुरुवात होईल, कारण की दोन्ही संघ जर पाहू शकाल जबरदस्त टफ फाईट मध्ये आहे, कारण की आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच आहे. WRSK च्या दिवसात क्वालिफायर होईल की मग खानिवली टीम क्वालिफायर होईल. चला माहीम मिठागर संघाचा कर्णधार मित्रांनो पोहोचलाय, तत्पर टीम गालतेरे संघाचा कर्णधार इथे पोहोचायचा आहे. टॉस करण्याकरिता पोचा, कारण की फायनलच्या मॅचला सुरुवात होईल. या मॅच नंतर राहुल सांबरे मेजर गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड इन ऍक्शन मध्ये राहुल सांबरे. पहिला बॉल अतिशय वेगाने हाताला गेलाय, परंतु जरूर पंच दर्शवतात विशाल बोंद्रे राहुल सांबरे की इट इज व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव मात्र मांडली गेली आणि संघाची टोटल 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले, कारण की 3 ओव्हरमध्ये जर पाहू शकाल WRSK सुकोंडे संघाने धावा टोकल्या गेल्या 24 आणि 25 धावांचं टार्गेट सेट केले गेलं आहे. आणि त्यानंतर उमर फक्कीला पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आजच्या दिवसात तोच उमर फक्की. ऑन साइडला बैक टू बॉलर, वाह बड़ी मछली फंसाई जाल में. उमर फक्की थोड़ा सा इंजर्ड है, जरूर क्रैम्प आला है, परंतु राहुल मेजर ने उमर फक्की को चलता किया. यस कम ऑन डीजे. पाहू शकाल WC अंतर्गत मॅच पाहायला मिळतात आणि जशन गटोशन, कारण की आजच्या दिवसात RP लायन्स वाडा संघ पराभूत झाला आहे. त्यानंतर हनुमान संघ दीपेश गोलपचा संघ पराभूत झाला आहे. उमर फक्कीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, तर एका बाजूने पाहू शकाल अनिकेत पाटीलचा संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. निलेश धापसीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. निलेश धापसीने संघर्ष केला, त्यानंतर राहुल सांबरे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. म्हणतात ना की जितना बडा संघर्ष उतनी बड़ी जीत ही मात्र हासिल करावी लागेल. नेक्स्ट बॅटर मिस्टर अजय. एक चेंडू हा हाताला गेला, जरूर पहिला बॉल वाईट आला, कारण की डावखुरी फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये आहे. हल्याच पावले 8व्या बॅटने चेंडूला खेळला गेला. त्या ठिकाणी पाहू शकाल रुपेश जाधवचा बॅकअप आलाय आणि इथे जर पाहू शकाल रुपेश जाधव की रुपेश साबला 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पुन्हा एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि संघाचे टोटल जर पाहू शकाल 5 वर जाऊन पोहोचले गेले, कारण की ही मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाणार आहे. कारण की राहुल सांबरेचा इतिहास जर पाहायला गेला तर आतापर्यंत भगवा करण आंबेडकरच्या मैदानावर इतिहास रचला, त्यानंतर उर्वी 11 नाणे संघ यामध्ये मिडन षटक हाताला गेलाय, तोच राहुल सांबरे मेजर गोलंदाजी मार्कवर इंटर. 2 चेंडू आणि धावफलकावर 5 धावा लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आयन खान आणि त्याचबरोबर अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक बॉलवर जर पाहू शकाल इनफिल्ड मध्ये निलेश धापसे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे आणि बदल केला जात आहे. चला थोडीशी घाई करा, वी फास्ट. चला टीम गालतेरे संघ मित्रांनो कर्णधार पोचवायचा आहे, कारण की माहीम मिठागर संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. यावेळी जर पाहू शकाल चेंडू आणि फलीचं प्रॉपर टायमिंग काय झालं नाहीये. वाह क्या बात आहे राहुल सांबरे, आणखीन एक डॉट आलाय, कारण की येणारे डॉट बॉल हे टीम खानिवली संघाला प्रेशर असेल. पुन्हा डॉट बॉल पाहायला मिळतोय, कारण की पहिला चेंडू डॉट आला, वाईट आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर डॉट. कारण की गोलंदाजीचा जर पाहू शकाल तर निलेश धापसीने ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्याही पेक्षा
जबरदस्त गोलंदाजी राहुल सांबरे मेजर. त्यानंतर शॉर्टपुल चेंडू हाताला गेलाय, परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल अयान खान के बल्ले से ये आता हुआ गेंद कितनी दूरी, ये है 6 की मंजूरी. षटकार 6. पाहू शकाल 11 आकड्यावर जाऊन पोहोचले. चार चेंडू आणि धावफलकावर धावा जर पाहू शकाल 11. अयान खान के बल्ले से बिग हिट आया हुआ है. अयान खानच्या बॅटमध्ये जबरदस्त फटका पाहायला मिळाला. यावेळेस गोलंदाजाकडे चेंडू आलाय आणि राहुल सांबरे मेजर दर्शवतो अयान खान किसमें कितना है दम. बारी बारी सबकी बारी, पहिली बारी तेरी बाद में बारी हमारी, जसं तसं उत्तर दिलाय आणि किसमें कितना है दम. मधु बाजीराव सिंघम अयान खान को चलता किया. अयान खान इज गॉन. गालतरे संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता पोहोचायचा आहे. टीम गालतरे विशाल नेक्स्ट बॅटर पाहू शकाल मैदानाच्या मध्ये पोहोचलाय. संघाची टोटल आतापर्यंत 11 आकड्यावर आहे. राहुल सांबरेनं जरूरच षटकार ठोकल्यानंतर आयनला जसं तसं उत्तर दिलं. शेवटचा बॉल जरूर आहे आणि धावसंख्या जर पाहू शकाल आतापर्यंत 11 आकड्यावर आहे. हल्याच पावली इथे पाहू शकाल जोरदार अपील तर केली, परंतु जरूर लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. षटक कंप्लीट झालं. वाह क्या बात है. राहुल सांबरे मेजर जबरदस्त क्वालिटी पेस गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात जर पाहू शकाल निलेश दापसी 3 धावा खर्च केल्या, एक विकेट नाबावर आली. त्यानंतर राहुल सांबरे मेजरच्या नाबावर 9 धावा आणि 2 विकेट आपल्या नाबावर केल्या. त्यापर्यंत 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्यात, कारण की 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 बॉल मध्ये 12 आल्यात. अजूनपर्यंत विजयाकरिता 6 बॉल. अनिकेत पाटील 13 धावा रोखायच्या, कारण की अनिकेत पाटीलचा विचार करायचा झाला तर जेव्हा रायसल टुर्नामेंट मध्ये टीम मसरोली संघाविरुद्ध 6 बॉल मध्ये 3 धावा रोखल्या आणि त्यानंतर रायसल टुर्नामेंट येथे जर पाहू शकाल वाघाडी टुर्नामेंट, त्या ठिकाणी अनिकेत पाटीलला WRSK संघामधून राहुल भोईर सारखा बिग हिटर असताना 1 चेंडू मध्ये 2 धावा रोखल्यात, तोच अनिकेत पाटील. नक्कीच श्री रामकिशोर श्रीराम धोबी त्यांचं मात्र आगमन झालंय. विनंती असेल की आपण मुख्य मंचावर सन्मानित व्हायचं आहे. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजाकरिता या टुर्नामेंट करिता ट्रॉफी आलेली आहे. गोलंदाज यार अनिकेत पाटील 6 बॉल धावा रोखायच्या 13. राइट ओव्हर द विकेट मारा. पहिला बॉल बॅक टू द बॉलर. यस नो हा ना. नितीन पाहू शकाल पंचांचं बोट कशाला भिडलाय. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला टीम उर्वी 11 नाणे बी फास्ट. नो टीम मीटिंग नो टीम मॅच, कारण की 5:18 असा टायमिंग दर्शवला जातो. मित्रांनो बी फास्ट गाईड करा. 3 ओव्हरचा मॅच असेल. पहिलं षटक पॉवर प्ले